मित्रांनो, माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेसाठी आपला वचननामा जाहीर केला आहे। यामध्ये राज्यातील जनतेसाठी मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यांची आघाडी सत्तेत आली तर ते काय निर्णय घेतील या संदर्भात त्यांनी या वचननाम्यात माहिती दिली आहे। तर मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा कसा आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सोबतच अशा प्रकारच्या व्हिडिओज करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला त्यांनी वचननामा असे नाव दिलेले आहे। तर या वचननाम्यात नेमके कोणकोणते निर्णय आहेत ते थोडक्यात पाहूयात। तर सर्वात पहिला निर्णय म्हणजे महाराष्ट्राचं वैभव परत आणू अशा प्रकारचा मोठा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये मागील 2 वर्षात महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे प्रकल्प गुजरात व अन्य राज्यात पळवून नेण्याचे प्रकार भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या पाठिंब्यानेच घडले आहेत। देशात इंडिया आघाडीचे सरकार येताच महाराष्ट्रावरील हा अन्याय आम्ही पूर्णपणे थांबवू आणि पुन्हा महाराष्ट्राचे वैभव महाराष्ट्राला प्राप्त करून देऊ अशा प्रकारचा मोठा निर्णय त्यांनी आपल्या या जाहीरनाम्यात या वचननाम्यात घेतला आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार देणार असल्याचा हा मोठा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेला आहे। ग्रामीण भागातील युवकांना आणि युवतींना स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचं वचन त्यांनी आपल्या वचननाम्यात दिलेलं आहे। त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे आरक्षण आणि सामाजिक न्याय याबद्दल आहे। आरक्षणाची मर्यादा 50% वाढविण्यास आग्रही राहू, तसेच मागास घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मदत वाढवू अशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा सरकारने मराठा समाजाला झुलवत ठेवले आहे। ओबीसी समाजही तणावग्रस्त आहे। महाराष्ट्रातील धनगर, कोळी तसेच भटके विमुक्तांच्या मागण्याही प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत। तर आरक्षणाची मर्यादा 50% वरून वाढविण्यासाठी आम्ही आग्रही राहू अशा प्रकारचे वचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या वचननाम्यात दिलेले आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय आरोग्य रक्षणासंदर्भात आरोग्य सेवेतील सर्व उणीव दूर करून प्रत्येक जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक केंद्रे अद्ययावत करू अशा प्रकारचा निर्णय या वचननाम्यात घेण्यात आला आहे। महाराष्ट्रात कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने बजावलेल्या आरोग्य सेवांचे सर्व स्तरावरून कौतुक झाले होते। तर सर्व नागरिकांना त्यांच्या आरोग्य रक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हे मान्य करून सर्वांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी सरकारची आहे। या सूत्रानुसार आरोग्य सेवेतील उणीवा दूर करून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालय आधुनिक उपकरणासह सुसज्ज करू, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचे वचन या वचननाम्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलेले आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे जीएसटी सुधारणा संदर्भात। तर आता केंद्र सरकारने जी जीएसटी प्रणाली आहे त्यामध्ये सुधारणा करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी जर ते सत्तेत आले, इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण। घटनेनुसार अंमलात आलेली संघराज्य पद्धती अधिक बळकट करू अशा प्रकारचा हा मोठा निर्णय या ठिकाणी या वचननाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। म्हणजेच देशाची हुकुमशाहीकडे आणि एकाधिकारशाहीकडे चाललेली वाटचाल रोखून घटनेनुसार अंमलात आलेली संघराज्य पद्धती अधिक बळकट करू अशा प्रकारचा निर्णय या वचननाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आता या वचननाम्यामध्ये काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर मित्रांनो, शेतीसाठी लागणारी बी बियाणे, जंतुनाशक औषधे, खते, अवजारे इत्यादींवरील जीएसटी पूर्णपणे काढून टाकला जाईल। म्हणजेच कोणत्याही शेतीसाठी आवश्यक असलेल्या कोणतीही जी वस्तू असेल त्यामधून जीएसटी पूर्णपणे वगळला जाईल अशा प्रकारचा मोठा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेला आहे। तसेच पीक विम्याचे जाचक ठरणारे निकष काढून शेतकऱ्यांना अनुकूल निकष बनविले जातील। तसेच अन्नदाता शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही अशा रीतीने शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण ठरविले जाईल। शेतमालाची नासाडी व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामांची व शीतगृहांची गरजेप्रमाणे उभारणी केली जाईल। शेतकरी कर्जबाजारी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल। शेतमालाला उचित हमीभाव देण्याचे धोरण शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून ठरविले जाईल। विकेल ते पिकेल या धर्तीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करणार। तसेच शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाची उत्तम दर्जाची पुरवठा साखळी व्यवस्था निर्माण करणार। शेती आणि शेतकरी हिताय पीक विमा योजनेचे पुनरावलोकन आणि सुधारणा करणार।
तसेच शेतमाल नुकसान भरपाई योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी योजनेत आवश्यक बदल करणार आणि हवामानात होणारा बदल व त्याचा शेतीवर होणारा परिणाम यासाठी प्रत्येक राज्यात हवामान कृती योजना बनवून नगरविकास, ग्रामविकास, कृषी व उद्योग या क्षेत्रांची सांगड शाश्वत विकासाशी घालणार अशा प्रकारचा मोठा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या वचननाम्यात घेतलेला आहे। तर शेतकऱ्यांसाठीचे हे निर्णय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय उद्योग आणि व्यवसाय संदर्भातील की महाराष्ट्रातील जे उद्योग आहेत ते इतर राज्यात जाऊ देणार नाही, तसेच 1 वर्षात 30 लाख नोकऱ्या केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देणार अशा प्रकारचा निर्णय या वचननाम्यात घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, पर्यावरणाला घातक ठरणारे व विनाशकारी प्रकल्प म्हणून जनतेच्या मनात भीती निर्माण करणारे प्रकल्प नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळवून देऊ। तसेच महाराष्ट्रात उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी 1 खिडकी योजना करणार, त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील। तसेच 1 वर्षात 30 लाख सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नोकरी भरती करून तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार। केंद्र सरकारमधील सर्व नवीन नोकऱ्यांपैकी 50% महिलांसाठी राखीव ठेवणार आणि गरिबांसाठी शहरी रोजगार हमी योजना राबविणार असल्याचा मोठा निर्णय यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं घेतलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय। मित्रांनो, त्यानंतर सामाजिक सुरक्षा संदर्भातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमती कमी करणार असल्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तसेच आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र सरकारचे अनुदान दुप्पट करून देणार अशा प्रकारचा हा निर्णय या वचननाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आर्थिक रचनेसंदर्भातील म्हणजेच देशातील राज्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्तता जपली जाईल अशा प्रकारचा निर्णय या वचननाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्यासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय आहे। किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील 5 वर्षे स्थिर ठेवण्यासाठी आम्ही आग्रही राहू अशा प्रकारचे वचन या वचननाम्यामध्ये देण्यात आलेले आहे। त्यानंतर महिलांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। महिलांचा सन्मान या संदर्भात महिलांचा योग्य सन्मान राखला जाईल आणि त्यांना पुरुषांनी एवढ्याच सुविधा व संधी उपलब्ध करून देणार असल्याचा मोठा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे। महिलांबद्दल जाहीरपणे अपशब्द वापरण्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तसेच इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली असून या योजनेप्रमाणे प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची ग्वाही देण्यात आली आहे। तर इंडिया आघाडी सरकारकडून या योजनेची त्वरित व प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सदैव सतर्क राहतील अशा प्रकारचे वचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात देण्यात आलेले आहे। त्यानंतर युवकांसंदर्भात सुद्धा यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। युवक आणि युवतींना जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातच मिळवून देणार असल्याचे वचन या वचननाम्यामध्ये आहे। तसेच युवक युवतींचे शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार अशा प्रकारचे वचन सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहे। तसेच उद्योजकता विकास, संगणकीय भाषा म्हणजेच कोडिंग, खगोलशास्त्रज्ञ, आर्थिक साक्षरता यांसारख्या क्षेत्रात युवक सुशिक्षित व्हावेत यासाठी शिक्षण क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार। तसेच केंद्र शासनामार्फत यासाठी विशेष आर्थिक सहाय्यता देणारी योजना आणणार असल्याचे वचन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या वचननाम्यात दिलेले आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभिजात मराठीचा। तर केंद्र व महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार असूनही केवळ महाराष्ट्र व मराठीवरच्या आकसामुळे मराठी माणसाची ही न्याय मागणी मंजूर होत नाही। मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वचनबद्ध आहे अशा प्रकारचे वचन या वचननाम्यामध्ये देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकांसाठीच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे वचन दिलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे निर्णय कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। कोणता निर्णय या ठिकाणी योग्य वाटतो, तसेच शेतकऱ्यांबद्दल जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्याबद्दल तुमचे मत काय आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।